अगं ताई, आपल्या सवयींमुळेच घरात आपल्या बरकत येत असते गं. रोजच्या आपल्या या सवयी आपल्या आयुष्याचे सोने करत असतात. तुला माहिती आहे का? अशा कोणत्या स्त्रिया आहेत की त्यांच्या सवयींमुळे घराचे भाग्य बदलते? कारण घरात बरकत येते. कारण घरात बरकत येण्याचं सर्वात मोठं जबाबदारीचं काम हे घरातील स्त्रीवरती अवलंबून नसतं. बघा आता, तुमच्या घरात पैसा येण्याचे मार्ग खूप आहेत. पैसा येतो, पण तो पैसा टिकत नाही. मेहनत करूनही समाधान मिळत नाही. बघा आता, जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल, तर त्या घरात लक्ष्मीला थांबावंच लागेल. या सवयी इतक्या साध्या सोप्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटणार नाही. पण परिणाम मात्र खूप होतो. याने घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनाला समाधान राहते. ज्या घरात महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो, त्या घरात नकारात्मकता जास्त काळ टिकते. पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते, तिच्या घरात नकळत सकारात्मकता तयार होत असते. लक्ष्मीलाही अशा घरात राहायला खूप आवडते, जिथे समाधान असते. ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामातील अडथळेही दूर होतात. नंबर 2, स्वयंपाकघराशी संबंधित बघितलं तर घराचं स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं, त्या घरात पैसा टिकत नाही, असे जुने लोक नेहमी सांगतात. महिलांनी स्वयंपाक झाला की गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ करून ठेवला पाहिजे नाही. रात्री झोपताना स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडू देऊ नये. कधीही गृहिणीने स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणे ही सवयही तितकीच महत्त्वाची असते. आता पहा, तिसरे नंबरची सवय. तिसरी सवय ही उंबऱ्याशी निगडीत आहे. घराचा उंबरठा हा फक्त तो दगड नसतो, तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. कधीही बाहेरून घरात येताना 2 मिनिटे बाहेर शांत थांबून मगच घरात यायचं. याने काय होतं, जी बाहेरची निगेटिव्हिटी आहे ती घरात प्रवेश करणार नाही. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळच्या टायमिंगला उंबऱ्यावर, तुळशीपाशी, देवघरात दिवा हा न चुकता लागलाच पाहिजे नाही. अनेक घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही. याचं कारण काय असतं? उंबरठ्याजवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा. त्यामुळे प्रत्येक ताईने संध्याकाळच्या टायमिंगला, दिवे लागणच्या टायमिंगला आपल्या देवघरातही दिवा प्रज्वलित करायचा आहे, उंबऱ्यावरतीही दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीतही छोटीशी का होईना एखादी वात आवर्जून लावायची आहे. नंबर 4, बघा, फाटकी, तुटकी कपडे, वस्तू न वापरण्याची. आता जे वस्तू आपल्याला लागत नाही, तर अशा वस्तू काय करायचं? लांब ठेवायच्या घरातून, म्हणजे टाकून द्यायच्या. मला माहिती आहे का, आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्या मोडगळीस आलेल्या आहेत, म्हणजे ज्याचा आपल्यासाठी काहीच वापर होत नाही, त्या अडगळीला पडून आहेत. तर अशा वस्तू देखील आपल्या प्रगतीचा मार्ग खुंटवण्याचं काम करत असतात. त्यामुळे ज्या वस्तू तुम्हाला लागत नाही आहेत, त्या होतं होईल तेवढ्या लवकर घरातून बाहेर काढून टाका. नंबर 5, घरातील स्त्रीचा मु पाहता, घरातील जी मुख्य स्त्री असते, तिच्या मुखातूनच घरचे वातावरण ठरत असते. सतत नकारात्मक शब्द वापरणे हे घरातील स्त्रीने टाळले पाहिजे नाही. शब्द हे ऊर्जेचं स्तोत्र, म्हणजे ऊर्जा असते, आणि जी घरातील मुख्य स्त्री असते तिच्या तोंडात जर पूर्ण निगेटिव्हच बोलण्याची ताकद असेल, घरातील मुख्य म्हणजे जेवढ्याही घरात, आता पहा जॉईंट फॅमिलीत बऱ्याचशा स्त्रिया असतात, पण असं नाही मुख्य म्हणजे जी खरं सासू आहे तिनेच व्यवस्थित राहिलं पाहिजे आहे. सुनांनी पण व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. नाहीतर सासूवरच म्हणजे काय म्हणतात, अवलंबून राहायचं. आईंनीच चांगलं बोललं पाहिजे नाही, आमचं काही घेणं देणं नाही, असं नाही. प्रत्येक स्त्रीने व्यवस्थितच घरात वावरलं पाहिजे नाही. कारण आपली जी वास्तू असते ना, आणि नकारात्मक उच्चार ही घरात नाहीत पाहिजे. नाही, आता हे काम आपलं होणारच नाही आहे, खूप लेट झालं, असं झालं, तसं झालं. कारण आपली वास्तू ही आपल्याला आशीर्वाद देत असते. आपली वास्तू ही आपल्याला तथास्तु बोलत असते. त्याच्यामुळे घरात कोणीही निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे, सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायचं आहे. नंबर 6, पहा आता, संध्याकाळच्या टायमिंगला घरातील वातावरण कसं असतं यावर घरातली स्थिरता ठरत असते.
महिलांना संध्याकाळच्या वेळी मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं हे सुद्धा टाळायचं आहे. का तर तो टाईम लक्ष्मी घरी येण्याचा टाईम असतो आणि घरात जर वादविवाद चालू असेल, तर आलेली लक्ष्मी उंबऱ्यावरून तशीच बाहेर जाणार आहे. त्यामुळे कमीत कमी तिली सांजेच्या टायमिंगला तरी घरातील चिडचिड ही बंद झालेली पाहिजे नाही. आणि दिवा प्रज्वलित करताना तुम्ही आता मी कसं पांढऱ्या मोहऱ्या दाखवल्या, पांढऱ्या मोहऱ्या दिव्यामध्ये टाकू शकताय. भीमसेनी कापूर टाकू शकताय. लवंग, एक लवंग टाकायची, एक वेलदोडा टाकायचा. याने घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं. तर छान अशी आजची सेवा आपली झालेली आहे. व्हिडिओ जर खरंच लक्षात आलेला असेल, व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ खरंच तुमच्या फायद्याचा ठरलेला असेल, त्या व्हिडिओला लाईक, चॅनलवरती नवीनच आलेलं असतात तर चॅनलला सबस्क्राईब आणि जर हा व्हिडिओ कोणाच्या माहितीचा, कोणाच्या फायद्याचा ठरत असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चलात मग झालेली छोटीशी आपली स्वामी सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.